to you in the loving name of Jesus Christ our Lord. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने या कार्यक्रमामध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो. It's a great joy for us to meet you again through Amen Television. आमेन टेलिव्हिजनच्या माध्यमातून तुमची भेट घेणं आमच्यासाठी खूप आनंदाची पर्वणी असं आहे. And today I want to talk to you about living by faith. आज आपण विश्वासाचे जीवन या संबंधी पवित्र शास्त्रातून अभ्यास करणार आहोत. And this is a very important aspect of our Christian life. आपल्या ख्रिस्ती जीवनातील हा एक महत्त्वाचा भाग आहे. God wants us to live in the supernatural power of His Holy Spirit every day. दररोजच्या जीवनामध्ये देवाची इच्छा आमच्यासाठी हीच आहे की आम्ही पवित्र आत्म्याच्या अलौकिक सामर्थ्यानं जीवन जगावं. And it is God's plan that we would every day experience such a miraculous work of God in our life. आणि देवाची हीच योजना आहे की देवाच्या अद्भुत पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही घ्यावा. But still most people do not experience such a miraculous power in their everyday life. तरीही अनेक ख्रिस्ती लोकांना पवित्र आत्म्याच्या या अलौकिक सामर्थ्याचा अनुभव दररोजच्या जीवनामध्ये घेता येत नाही. One of the reasons is they live by the natural senses. आणि याचं एक कारण म्हणजे नैसर्गिक इंद्रियांच्या द्वारे ते आपलं जीवन जगतात. That is why today I want to talk to you about living by faith. म्हणून आज आपण विश्वासाचं जीवन या संबंधी काही गोष्टी पाहणार आहोत. So that we can experience the miraculous every day in our life. यासाठी की आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे जीवन जगण्याचा अनुभव आम्ही प्रत्येकाने घ्यावा. Let's read one scripture from 2 Corinthians chapter 4 verse 16 to 18. दुसरे करित याचा 4 अध्याय 16 ते 18 वचन आपण वाचून पाहूया. Therefore we do not lose heart, even though our outward man is perishing, yet the inward man is being renewed day by day. For our light affliction, which is but for a moment, is working for us a far more exceeding and eternal weight of glory, while we do not look at the things which are seen, but at the things which are not seen. For the things which are seen are temporary, but the things which are not seen are eternal. म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. Amen. So the Bible says that everything that is visible are temporary. आणि पवित्र शास्त्रामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की दिसणाऱ्या सर्व गोष्टी या तात्पुरत्या आहेत. And everything that is unseen are eternal. आणि ज्या गोष्टी अदृश्य आहेत, ज्या दिसत नाहीत, त्या सार्वकालिक सर्व काळ टिकणाऱ्या अशा आहेत. The Bible is very clear. Everything that the eye can behold are passing away. आणि पवित्र शास्त्रामध्ये हे आम्हाला स्पष्ट दिसतं की जे जे आमच्या डोळ्यांना दिसतं हे तात्पुरतं आहे, क्षणभंगूर आहे. And one day everything that our eyes can behold, eyes can see, it will pass away. आणि म्हणून आमच्या डोळ्यांना जगामध्ये जे जे काही दिसतं एके दिवस ते सर्व काही नाहीसं होणार आहे, नष्ट होणार आहे. We read in 1 John chapter 2 verse 15 to 17. आणि पहिले योहान 2 अध्याय 15 ते 17 या वचनामध्ये आम्ही वाचतो. Do not love the world or the things in the world. If anyone loves the world, the love of the Father is not in him. For all that is in the world, the lust of the flesh, the lust of the eyes, the pride of life, is not of the Father but is of the world. And the world
is passing away and the lust of it, but he who does the will of God abides forever. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. So the Bible says everything in the world is passing away. आणि पवित्र शास्त्र आम्हाला हे सांगतं की जगातल्या दिसणाऱ्या सर्व गोष्टी या नष्ट होणार आहेत. So what is God's will for our life is that we may live by faith, or we may live in the will of God. आणि मग देवाची इच्छा आमच्यासाठी ही आहे, आम्ही डोळ्याने दिसते त्याप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे जगावं. Most people, they live in the with the natural sense. अनेक लोक नैसर्गिक जे डोळ्यांना दिसतं, जे अनुभवतं त्याप्रमाणे जीवन जगतात. We have 5 senses which are natural senses. आणि आमच्याकडं देवानं आम्हाला 5 इंद्रिय दिलेले आहेत ज्याद्वारे जगाविषयीचं ज्ञान आम्हाला होतं. Sight, आम्ही डोळ्याने पाहतो, hearing, कानाने ऐकतो, smelling, आम्ही नाकाने वास घेतो, tasting, जिभेने चव घेतो and touch. आणि आम्ही स्पर्श करून काही गोष्टी अनुभवतो. These are the 5 natural senses. आणि याला आम्ही आमची 5 ज्ञानेंद्रिये असं म्हणतो. Most people, they live by these senses. आणि बहुतेक लोक या 5 इंद्रियांच्या द्वारे जे त्यांना अनुभवायला मिळतं त्याच्याद्वारे जीवन जगतात. But we as God's people, पण जे आम्ही देवाचे लोक आहोत, we are being called to live by faith. आम्हाला देवानं विश्वासाचं जीवन जगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. We can call it our 6th sense. आणि ह्या विश्वासाला आपण आपलं 6वं ज्ञानेंद्रिय असं देखील म्हणू शकतो. It is beyond the natural senses. आणि हे जे ज्ञानेंद्रिय आहे ह्या 5 ज्ञानेंद्रियापेक्षा हे वेगळं आहे. Living by faith, the 6th sense. आणि विश्वासाचं जगणं म्हणजे 6व्या इंद्रियाच्या द्वारे जगणं. So today I want to call upon each one of you that you will activate your 6th sense, that is faith. आणि म्हणून आज मी तुम्हा सर्वांना हे आवाहन करतो की तुमचं जे 6वं ज्ञानेंद्रिय आहे, जो विश्वास आहे, तो तुम्ही कार्यरत करावा. In the Bible, 245 times it talks about faith. आणि विश्वासासंबंधी जवळजवळ 245 वेळा पवित्र शास्त्रामध्ये विश्वासाचा उल्लेख आम्हाला आढळतो. And 82 times the word faithful is mentioned. 82 वेळा विश्वासू हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आढळतो. And then 8 times Bible talks about faithfully. आणि विश्वासूपणाने असा शब्द 8 वेळा त्याचा उल्लेख आढळतो. So if the Bible talks about faithfulness hundreds of times, आणि मग पवित्र शास्त्रामध्ये विश्वासूपणा याचा उल्लेख जर शेकडो वेळा येत असेल, how important it is for us to understand this truth and live by it. आणि म्हणून आम्हाला हे सत्य समजून घेणं आणि या सत्याप्रमाणे जगणं मग किती महत्त्वाचं ठरणार आहे. Actually, faith is the key to living in the supernatural. आणि अलौकिक सामर्थ्याच्या जगण्यासाठी विश्वास ही एक गुरुकिल्ली असा आहे. Hebrews 11:6 it says, इब्रिकराच्या पत्राच्या 11व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, it is impossible to please God without faith. विश्वासाविना देवाला संतोष देणं हे अशक्य आहे. Now how can we expect a miracle if God is not pleased? आणि मग देवाला जर संतोष होत नाही तर मग आम्ही चमत्काराची अपेक्षा कशी काय ठेवू शकतो? How can we expect a miracle if it is not God's will? जर देवाची इच्छा नाही तर मग आम्हाला चमत्काराची प्राप्ती कशी काय होऊ शकेल? So the Bible says, he who
lives by the will of God shall abide forever. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो सदा सर्व काळ राहतो. It is living by faith. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जगणं म्हणजेच विश्वासाने जीवन जगणं. What pleases God as a believer, as a Christian? एक ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून देव आमच्याकडून याचीच अपेक्षा करतो, That we trust Him, आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवावा, that we believe Him, आम्ही त्याच्यावर विश्वास टाकावा and we expect Him to do wonders and miracles on our behalf. आणि आमच्या जीवनामध्ये त्याने आमच्यासाठी चिन्ह चमत्कार करावेत. So, faith is the key to the supernatural. आणि मग अलौकिक सामर्थ्याच्या जीवनासाठी विश्वास ही एक आमच्यासाठी गुरुकिल्ली असा आहे. In the same scripture, Hebrews 11:6, it says, He is the rewarder of those who diligently seek Him. आणि इब्री 11:6 मध्ये पुन्हा आम्ही वाचतो की जे विश्वासानं त्याचा धावा करतात त्यांच्यासाठी तो त्यांना प्रतिफळ देणारा असा परमेश्वर आहे. So, experiencing a miraculous work of God in our life is a reward of our faith in Him. आणि मग देवाकडून चिन्ह चमत्कार अलौकिक सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं हे विश्वासाचं प्रतिफळ असं आहे. We read a parable that Jesus said in Luke 18. आणि लुकाच्या 18व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं एक दाखला सांगितलेला आहे. That men should not lose heart in prayer. आणि प्रार्थनेमध्ये आम्ही कधीही माघार घेऊ नये, कमी पडू नये असं प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो. So he says a parable. त्या ठिकाणी एक दाखला त्याने सांगितलेला आहे. A poor widow goes to an unjust judge for vindication. आणि एक गरीब विधवा आहे आणि एका अन्यायी न्यायाधीशाकडे ती आपली फिर्याद घेऊन गेलेली आहे. This is actually a parable of the contrast or the opposite. आणि हे एक विरोधाभास असणारा असा दाखला आहे. Because that judge is unjust and God fearing, not God fearing. हा जो न्यायाधीश आहे तो देवाला न भिणारा आहे आणि अन्यायी असा न्यायाधीश आहे. But still, because this woman constantly went to him expecting justice, finally he decides that he will do the justice for her. आणि ही विधवा वारंवार सारखी सारखी या अन्यायी न्यायाधीशाकडे आपली फिर्याद घेऊन गेल्यामुळे शेवटी या न्यायाधीशाला तिची फिर्याद ऐकणं भाग पडलेला आहे. And then we find that the conclusion in that parable, it says, if this unjust judge is doing justice for this woman, how much more our God is willing to do justice for us, willing to hear the cries of his people. आणि मग या दाखल्याच्या शेवटी काय घडलेलं आहे की हा अन्यायी न्यायाधीश जर या विधवेचा न्याय करू शकतो तर देव जो आमचा न्यायी न्यायाधीश आहे तो कितीतरी अधिक प्रकारे आम्हाला मदत करेल. So the purpose of that parable is that those who come to him with faith, God is more than willing to answer them or to deliver them or to do a supernatural work for them. आणि मग या दाखल्यामधून आम्ही काय बोध घेतो की जे देवावर विश्वास ठेवतात देव त्यांच्या विश्वासाचं प्रतिफळ त्यांच्या पदरात टाकतो. Now in Jude verse 20, it says our faith is so precious. आणि यहुदाच्या 20व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की आमचा विश्वास हा फार मौल्यवान आहे. And that we pray by faith in the Holy Spirit. आणि आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे प्रार्थना केली पाहिजे. So today, our prayer also has to be with this sixth sense called by faith. आता आमच्या प्रार्थनेमध्ये देखील या विश्वासाचा उपयोग आम्ही केला पाहिजे. Faith is like a seed planted in our heart. आता विश्वास हे जणू आमच्या अंतःकरणामध्ये पेरलेल्या बीजासारखा आहे. We read in Romans 10:17, and this faith comes by hearing the word of God. रोम 10:17 मध्ये आम्ही वाचतो की विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने येते. And if it is a seed,
जर विश्वास हा जर एक बियाप्रमाणे आहे, then it has to grow. तर मग एक बीज जसं वाढतं त्याप्रमाणे विश्वासामध्ये देखील वाढ होते. Every seed has the potential of growing and multiplying. प्रत्येक बीजामध्ये ही क्षमता आहे की ते वाढतं आणि मग त्याचा एक वृक्ष किंवा झाड तयार होतं. Every seed has the potential to become fruitful and to multiply. प्रत्येक बीजामध्ये ही क्षमता आहे की त्यानं वाढावं आणि त्यानं फळ द्यावं किंवा फलद्रूप बनावं. It is true with the seed of faith that comes through the word of God. आणि मग देवाचं वचन हे जे बीज आहे त्या बाबतीत देखील हे सत्य आहे. So God wants us that we would grow in the faith, resulting in the supernatural work of God manifested in our lives. मग देवाची हीच इच्छा आहे की नैसर्गिक बीज जसं वाढतं आणि फलद्रूप होतं त्याचप्रमाणे आमचा विश्वास देखील वाढावा आणि तो फलद्रूप व्हावा. When we learn to walk more and more by faith, it will result in the supernatural work of God. आणि मग विश्वासामध्ये आमची जितकी अधिक आणि अधिक वाढ होईल तितकं देवाच्या अलौकिक सामर्थ्याचा अनुभव, चिन्ह चमत्काराचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्हाला येईल. Jesus assured his followers in John 14:12, he who believes in me shall do the works that I do. योहान 14:12 मध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना हे सांगितलं की जो माझ्यावर विश्वास ठेवेल तो माझ्यापेक्षा देखील अधिक अद्भुत गोष्टी करेल. So there is a promise, unfailing promise by Jesus that we can also do the works that he did. We can also walk in the miraculous every day. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हा विश्वासणाऱ्यांना देखील हे अभिवचन दिलेलं आहे की आमच्या रोजच्या जीवनामध्ये देखील आम्ही या विश्वासाच्या द्वारे चिन्ह चमत्कार प्राप्त करून घेऊ शकतो आणि एक अलौकिक जीवन जगू शकतो. But this seed that is planted in us called faith by the word of God, it must grow. Every day it must grow. पण त्यासाठी दररोज हे विश्वासाचं जे बीज आहे, जे देवाचं वचन आमच्या अंतःकरणात पेरलेलं आहे ते वाढलं पाहिजे. We see in the gospel or in the Bible, some people demonstrated or manifested this faith that resulted in the supernatural. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आम्हाला पाहायला मिळतात, अनेक लोक आम्हाला पाहायला मिळतात की त्यांनी या विश्वासाच्या जीवनाचा अनुभव घेतला. These examples are recorded that we may also display our faith and experience the miraculous. आणि पवित्र शास्त्रामध्ये देवानं ही उदाहरणं आमच्यासाठी ठेवलेली आहेत की आम्ही त्यांच्या सारखा विश्वासाचा अनुभव घ्यावा. We read in Mark 7:26, मार्काचा अध्याय 7:26 मध्ये आम्ही वाचतो, a woman manifesting the persevering faith. आणि एका स्त्रीचा हा विश्वास त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. The Syrophoenician woman, she comes for a healing for her daughter. आणि एक जी स्त्री आहे ती यहुदी तर आहे आणि आपल्या मुलीला बरं करण्यासाठी ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेली आहे. And Jesus says, this is the children's bread, I cannot give it to the dogs. प्रभू येशू ख्रिस्त या स्त्रीला म्हणतो की आरोग्य हे मुलांची भाकर आहे, म्हणजे हे यहुदी लोकांसाठी आहे आणि हे मी कुत्र्यांसमोर टाकू इच्छित नाही. And even though this woman had the reason to be offended by the statements of Jesus, आणि प्रभू येशू ख्रिस्तानं जणू काय त्या स्त्रीची तुलना कुत्र्याशी केलेली आहे असं असताना देखील ती स्त्री माघार घेत नाहीये. she responds with a persevering faith. आणि तिचा विश्वास एवढा मोठा आहे की त्या विश्वासामध्ये ती टिकून आहे. She says, yes Lord, even the dogs live by eating the crumbs that falls from the children's table. आणि मग ती प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणते, होय प्रभूजी की भाकर ही मुलांसाठी आहे, मला मान्य आहे, पण मला सगळी भाकर नको, मला थोडासा चुरा किंवा भाकरीचा तुकडा
जे खाली टेबलावरून पडून जे कुत्री खातात तेवढा जरी मिळाला तरी मला पुरेसा आहे. This woman exercises faith, a persevering faith. आणि या स्त्रीचा विश्वास किती चिकाटीचा आहे. Her faith was beyond the natural senses. आणि नैसर्गिक अवस्थेच्या पलीकडे असणारा असा हा विश्वास आहे. She could have been very discouraged, disappointed. She could have gone back if she would have sensed everything by the natural. आणि नैसर्गिक प्रकारे जर पाहायला गेलं तर निराश होऊन कदाचित ती प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर गेली असती. But her faith was beyond the natural. पण तिचा विश्वास नैसर्गिक गोष्टींच्या पलीकडचा होता. She was walking by faith, the sixth sense. आणि जणू काही आपलं सहावं इंद्रिय विश्वासाच्या द्वारे ती पाहत होती किंवा ती जीवन जगत होती. Jesus did a mighty miracle for her. आणि मग येशूनं तिचा विश्वास पाहून मोठा चमत्कार Go, केला. your daughter is healed. आणि येशू तिला म्हणाला, जा, तुझी मुलगी बरी झालेली आहे. Those of you hear me today, आज जे कोणी हा संदेश ऐकत आहेत, if you need a restoration of health in your life, then you must walk beyond the natural senses. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आरोग्यासाठी जर तुम्हाला चिन्ह चमत्कार हवा असेल तर तुम्ही नैसर्गिक गोष्टींच्या पलीकडे जायला शिकलं पाहिजे. You must manifest fruit bearing, supernatural, wonder working faith in your life. तुमच्या जीवनामध्ये अलौकिक विश्वासाच्या अनुभवाद्वारे तुम्ही असं करू शकता. We read another example in Mark 10:51. आणि मार्काचा 10वा अध्याय 51व्या वचनामध्ये दुसरं एक उदाहरण आमच्या समोर आहे. A blind man called Bartimaeus, आता बर्थिमेय नावाचा एक आंधळा व्यक्ती आहे. and he heard that Jesus is passing by. आणि यरीहोच्या त्या रस्त्यावर तो भीक मागत बसलेला आहे आणि कुणीतरी त्याला सांगितलं की येशू जात आहे. And as he heard Jesus is passing by, आणि ज्या वेळेला बर्थिमेय आंधळ्यानं ऐकलं की येशू या रस्त्यावरून जात आहे, faith was activated in him. त्याचा विश्वास जणू काय कार्यरत झाला. And that faith gave him the hope. आणि त्या विश्वासानं त्याला एक आशा दिली. Yes, I can receive my sight. त्यानं म्हटलं की हो, येशू जर जात आहे तर मी माझी दृष्टी परत मिळवू शकतो. If Jesus would have mercy on me. जर येशूनं माझ्यावर दया केली तर. So he began to cry. आणि मग त्याने ओरडायला सुरुवात केली, Jesus, son of David, have mercy on me. अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. And when the crowd tried to stop him, he cried all the more. आणि आजूबाजूच्या लोकांनी त्याला दटावलं की शांत बस, का ओरडायला आलाय. पण तो ओरडायचं थांबला नाही, अधिक जोर जोरानं तो ओरडू लागला. He still started crying, Jesus, son of David, have mercy on me. आणि त्याने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. This was the cry of faith. हा विश्वासाचा आवाज होता, ही विश्वासाची आरोळी It was होती. the cry of, it was earnest faith. It was the cry of hope. आणि एका आशेचा हा आवाज होता, ही वाणी होती. Jesus heard the cry. आणि येशूनं त्याची आरोळी ऐकली. He called for him. आणि येशूनं त्याला बोलावलं. What do you want me to do for you? येशूनं त्याला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू शकतो. Lord, I want to see. बर्तलमे म्हणाला, प्रभू, मला दृष्टी यावी. And God restored sight to him. आणि मग प्रभू येशूनं त्याला दृष्टी दिली. When you display earnest faith, there is nothing impossible with you. ज्या वेळेला तुम्ही असा अलौकिक विश्वास प्रगट करता, तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य असणार नाही. When that supernatural faith is activated in your life, God will release the miracle that you expect. आणि असा अलौकिक विश्वास तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला प्रगट करता, त्यावेळेलाच तुमच्या जीवनामध्ये देव चिन्ह आणि चमत्कार करतो. And we also similar examples we see in the Old Testament. जुन्या करारामध्ये देखील अशाच प्रकारचं उदाहरण आम्हाला आढळतं. We know about Daniel who showed the daring faith. आणि दानिएलाचा जबरदस्त विश्वास आम्हाला दिसतो. In the face of the king's anger that he would be thrown, Daniel would be thrown into the lion's den. आणि राजाच्या रागाला बळी पडण्याची शक्यता असताना राजा त्याला सिंहाच्या गुहेत टाकणार असताना देखील Daniel did not live by sight. आणि दानिएल डोळ्यांनी दिसतं तसं जगला नाही.
The sight was that the king was furious. आणि दानिएलाच्या डोळ्यासमोर काय होतं की राजा रागावलेला होता, तो त्याला शिक्षा करणार होता And he could be thrown into the lion's den. आणि त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येणार होतं. What is the natural sense? There was no hope of coming alive from the lion's den. आता नैसर्गिक दृष्ट्या काय आम्हाला दिसतं की सिंहाच्या गुहेतून कुठलाही माणूस परत येऊ शकत नाही. But Daniel believed beyond the natural sense. He displayed that supernatural faith. पण दानिएलानं नैसर्गिक गोष्टींच्या पलीकडे विश्वास ठेवला. देवाच्या अलौकिक सामर्थ्यावर त्याने विश्वास ठेवला. And he experienced that miraculous escape from the lion's den. आणि मग त्या सिंहाच्या तावडीतून अद्भुतरित्या त्याचा बचाव झाला. Abraham shows that it needs faith to obey God's call in our life. आणि अब्रामाच्या जीवनाद्वारे देखील आम्हाला दिसतं की देवाचं आमच्या जीवनामध्ये असलेलं पाचारण पूर्ण करण्यासाठी आम्हाला विश्वासाची गरज आहे. Abraham displays an obedient faith. अब्राहमानं आज्ञाधारक विश्वासूपणाचं प्रदर्शन केलं. Maybe those of you hear me, God has called you into different aspect of serving him. आणि देवाची सेवा करण्यासाठी तुम्हापैकी कित्येकांना देवानं वेगवेगळ्या प्रकारे कदाचित पाचारण केलेलं असेल. That you may be instrument in serving the living God. आणि जिवंत देवाची सेवा करण्यासाठी देव आज कदाचित तुम्हाला बोलावत असेल. But you cannot obey that faith, that call, because you are not activated in the faith. का पण तुम्ही हे देवाचं पाचारण तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करू शकत नाही, कारण तुमचा विश्वास तुम्ही कार्यरत केलेला नाहीये. You are still lacking behind in the aspect of activating faith in your life. तुमच्या जीवनामध्ये देवानं जो विश्वास दिलेला आहे तो कार्यरत न केल्यामुळे देवाचं पाचारण तुमच्या जीवनामध्ये आहे ते तुम्ही पूर्ण करू शकत नाही. Maybe you are still living by the natural senses. आणि कदाचित तुम्ही नैसर्गिक डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे जीवन आजपर्यंत जगत असाल. And as a result you cannot fulfill God's different call in your life. आणि म्हणून देवाचं पाचारण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पूर्ण करू शकत नाही. We read in the Bible, पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो by faith, miraculous provisions were made. आणि विश्वासाच्या द्वारे अद्भुत रीतीनं देवानं त्याच्या लोकांचा पुरवठा केलेला आम्हाला पाहायला मिळतो. Miraculously health was restored into many people. अनेक लोकांना अद्भुत रीतीनं देवानं आरोग्य दिलेलं आम्ही पाहतो. And miraculously people fulfilled divine call upon their life. आणि देवाचं दैवी पाचारण अनेक देवाच्या लोकांनी विश्वासाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये पूर्ण केलेलं आम्हाला दिसतं. By faith people obeyed God every commandment that he has given to them. आणि देवानं दिलेल्या आज्ञा देवाच्या लोकांनी विश्वासानं पाळलेल्या आम्हाला दिसतात. Today we have the same call coming to us, a call to activate our sixth sense, faith. आज तेच पाचारण आमच्या समोर आहेत. आमचं जे सहावं ज्ञानेंद्रिय आहे, जो विश्वास आहे, तो आम्हाला कार्यरत करायचा आहे. So that we can live every day in the mighty blessings of our Lord. यासाठी की देवाचे सर्व आशीर्वाद आम्ही विश्वासाच्या द्वारे प्राप्त करून घेऊ शकू. Everything the eye can see will pass away. जे डोळ्यांनी दिसतं ते सर्व नाहीसं होणार आहे. And what is invisible are eternal. जे अदृश्य आहे ते सर्व काळ टिकणारं असं आहे. So God calls us not to live by the natural senses but by the spiritual sense, faith. देवाची इच्छा आहे आम्ही डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे जीवन जगू नये, तर अदृश्य रीतीने म्हणजे आमचा विश्वास आहे असं विश्वासाचं जीवन आम्ही जगावं. That we may live not for the temporary but we will live for the eternal things. यासाठी की आम्ही तात्पुरत्या गोष्टींसाठी जीवन जगू नये, तर सार्वकालिक गोष्टींसाठी आम्ही जीवन जगावं. Let us pray. आपण प्रार्थना करू. Father, I pray in the name of Jesus. परमेश्वरा देवा, आम्ही प्रभूच्या नावामध्ये प्रार्थना करतो. Today those who listen to my message, आज जितक्यांनी हा तुझा निरोप ऐकलेला आहे, pray that faith will be activated in their lives. आम्ही प्रार्थना करतो की विश्वास त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये
कार्यरत व्हावा that they will live beyond the natural senses. आणि नैसर्गिक गोष्टींच्या पलीकडे जाण्यासाठी प्रभू त्यांचा विश्वास त्यांना मदत करू दे That they may live not for the temporary but for the eternal things. आणि ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत, दिसणाऱ्या गोष्टी आहेत, त्यासाठी नव्हे तर न दिसणाऱ्या गोष्टींसाठी, सार्वकालिक गोष्टींसाठी त्यांनी जीवन I जगावं. pray, Lord, their faith will grow, resulting in the supernatural work of God manifested in their lives. प्रभूजी, आम्ही प्रार्थना करतो की त्यांचा विश्वास वाढीस लागू दे आणि अनेक अलौकिक गोष्टी, चिन्ह, चमत्कारासह त्यांना पाहावयास मिळू देत. And I pray, Lord, they will manifest a daring faith in the midst of every challenges of enemy in their lives. त्यांच्या जीवनामध्ये शत्रूच्या प्रत्येक गोष्टींना सामोरं जात असताना हा विश्वास प्रभूजी त्यांना उपयोगात येऊ दे. I thank you, Lord God, for each one of them. त्या आम्ही प्रत्येकासाठी प्रभू तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद Thank you देतो. for hearing our prayer. आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल For धन्यवाद. in Jesus' mighty name I pray. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. Amen. आमेन.